मंदिरातली ती त्याच्यामध्ये 6 इंचापासून हॅलो गाईज, वेलकम बॅक टू ब्र्यू रूम ब्लॉग्स. आणि खूप दिवस झाले आता ब्लॉग्स आलेले नव्हते माझ्या चॅनलवरती, कारण आता माझा जॉब सुरू झालेला होता, मला बाहेर जावं लागत होतं, म्हणून मला वेळच मिळत नव्हता ब्लॉगिंगला. तर आजचा ब्लॉग मी असं ठरवलं होतं की आज बनवायचाच, कारण आम्ही आता गणपतीची मूर्ती बुक करायला जातोय. आता पुढच्या महिन्यात मे बी आपलं कधी आहे सप्टेंबर 7 पासून आपले गणपती बाप्पा आपल्या घरी येणार आहेत. त्याच्यामुळे आम्ही आताच बुकिंग करून ठेवतो. आणि यावर्षी आमच्या घरातलं 12वं वर्ष आहे आम्ही गणपती बसवतोय ते. तर आम्ही आता तेच गणपती बाप्पाची मूर्ती बुक करायला जातोय. आमच्या सोबत येणार आहे हे गोंडू आणि त्याचे पप्पा. हे बघा, त्यांचं फोटो सेशन चालू आहे. फोटो सेशन करायला आम्हाला काही वेळ का लागत नसतो. कोणताही ओकेजन असला की आम्ही असं फोटो काढत असतो. बघा, ऐ गणपती बाप्पा, ऐ पप्पाने 5 किलो आंबे आणलेत परत वाटतं. काय वाटतं गणपती बाप्पाची मूर्ती कशी असायला पाहिजे? काय वाटतं गणपती बाप्पांची मूर्ती कशी असायला हवी आपल्याकडे? आपण मागच्या वर्षी बाल गणेश बसवलेला होता. तर बाल गणेश ही मूर्ती जनरली छोटी असते, तर त्याचप्रमाणे या वर्षीची मूर्ती सुद्धा आपण एक 1.5 फुटाचा साधारणतः मूर्ती घेऊया. सुबक मूर्ती आपल्या गोरांबेंकडे मिळते, तर आपण 12 वर्षापासून तिथेच मूर्ती बुक करतोय. या वर्षी आपण तिथेच चाललो आहोत. काय म्हणजे तिथूनच का बुक करतो? आणि आपण कारण तिथूनच मूर्त्या बनवल्या जातात आणि बऱ्याचशा प्रमाणात मूर्त्या पेणला वगैरे दुसरीकडे बाहेरच्या इथे पण त्या विकल्या जातात. त्याचा खूप मोठा असा गणपती बनवायचा एक कारखाना आहे तिथे. आणि त्याचे डोळे खूपच छान असे रेखीव डोळे असे केलेले असतात. तुला कशी हवी बेटा गणपती बाप्पा? कशी हवे तुला? पोहोचलोय आपण आशीर्वाद कला केंद्र इथे.
आहोत आशीर्वाद कला केंद्र इथे. इथे भरपूर मूर्त्या मला दिसतात गणपती बाप्पांच्या, लहानपासून मोठ्यांपर्यंत. म्हणजे लाईक मंडळाच्या मूर्त्या वगैरे मला दिसतात, अशा मोठ्या मंडळाच्या मूर्त्या सुद्धा मला दिसतात आहे. आणि अजून रंगकाम इथे चालू आहे, इथे त्यांचं वर्किंग चालू आहे गणपती बाप्पांचं. काही मूर्त्या तयार सुद्धा झालेल्या आहेत. तर हे सगळं बघून मला आता थोडंसं कन्फ्युजन होतं की आपण कोणती मूर्ती सिलेक्ट करावी. तर आपल्या पाशी एक काका आहेत तिथले आणि ते आपल्याला सांगतील की इथे मूर्ती त्यांचं वैशिष्ट्य काय आहे, आशीर्वाद कला केंद्राचं वैशिष्ट्य काय आहे आणि तिथे कोणकोणत्या टाईपच्या मूर्त्या असतात गणपती बाप्पांच्या. तर हे सुद्धा आपल्याला ते काका सांगतील. तर नमस्कार काका. नमस्कार. तर आम्हाला सांगाल का आपल्या आशीर्वाद कला केंद्राचं वैशिष्ट्य काय आहे आणि आता सध्या कसा डिमांड आहे गणपती बाप्पांच्या मूर्त्यांची? आशीर्वाद कला केंद्र चितूर आम्ही 1972 पासून काम करतो. ओके. माझे वडील करायचे, आता मी करतो, माझा मुलगा पण आहे मदतीला. आणि आपल्याकडे POP, शाडू माती, दुर्गा मातेच्या मूर्ती, फायबरच्या मूर्ती, फायबरच्या मूर्तीचं काम लहान मुलं करतो. म्हणजे विविध प्रकारचे तिकडे पुरुषांचे महापुरुषांचे स्टॅच्यू वगैरे बनवायचं काम पण करतो. आणि आम्ही गणपतीचं काम करतो. गणपतीमध्ये तुम्हाला 8 इंचापासून ते 10 फुटापर्यंत पाहिजे त्या मूर्ती. ओके. मंडळाच्या मूर्त्या पण मूर्त्या असतात, गौरीच्या मूर्त्या असतात, देवीच्या मूर्त्या असतात. तर आपलं टिटवाळ्यात कुठे आहे आपलं? टिटवाळा गणपती मंदिर जवळ आशीर्वाद कला केंद्र, मनोज बोरामध्ये. ओके ओके ओके. आणि आपल्या सध्या आता तुमचं कोणत्या गणपती मूर्तींचं काम चालू आहे? जसं मी बघितलं आता दगडूशेठसाठी लागणारे गणपती, गणेश उत्सवासाठी. आता मी शाडू मातीच्या मूर्तीचं काम चालू आहे. बरं. मला स्वतःच करायला. अच्छा. हां हां हां. तर काही मूर्ती दाखवू शकता का तुम्ही आम्हाला? म्हणजे लाईक काही विशेष अशा मूर्ती आहेत अशा? बाल गणेश आहे, हा वेगळ्या पद्धतीचा आहे. हां का? बरं. कोणता? हे का? अच्छा. मंदिराचं येते लहान मोठी, त्याच्यामध्ये 6 इंचापासून 3 फुटापर्यंत. बरं. अच्छा. तर हे आपली टिटवाळा गणपती बाप्पांची मूर्ती आहे. ठीक आहे. ही शंकराच्या अवताराची. कोणती? शंकराच्या रूपात आहे. अच्छा. त्याचं वर्किंग अजून चालू आहे. पेंटिंग आहे. हां हां हां. विठ्ठलाची मूर्ती फायबरमध्ये. ओके. तुकारामाच्या हां 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 हां. ओके. दगडूशेठ. अच्छा. हां, हे दगडूशेठ गणपती आहेत. बाल मूर्ती. ठीक आहे. ओके. तिरुपतीचे मूर्ती. अच्छा. हां. तिरुपती. स्वामी समर्थ फोटो. ओके. अच्छा. शाडूचे आहेत कोणी, शाळू मातीचे आहेत. हां. ती आणि या नाशिकला जातात. ओके. ओके. उमेश जाधव डान्स डायरेक्टर, त्यांची मूर्ती पण आपल्याकडेच असते. अच्छा. हां हां. ठीक आहे. थँक्यू सो मच. थँक्यू. नमस्कार.
गाईज आमचं आता गणपती बाप्पांची मूर्ती सिलेक्ट करून झालेलं आहे. मी ते काही तुम्हाला दाखवलं नाही, कारण आम्ही एकदम ज्या दिवशी गणेश चतुर्थी असेल ना त्या दिवशी मी आमची मूर्ती रिव्हील करेल. आणि तुमच्याकडे अजून गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी सुरू झालेली आहे का हे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. आणि तुम्ही जर टिटवाळ्यात राहत असाल तर तुम्ही नेमकं कुठून गणपती बाप्पांची मूर्ती बुक करताय ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये येऊन सांगा. तर सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप धन्यवाद. त्यांनी मला इतकं छान, आता 250 सबस्क्रायबर्स माझ्या चॅनलला पूर्ण झालेले आहेत. असंच सपोर्ट करत राहा आणि मला लवकरच माझ्या टार्गेटला पोहोचण्यापर्यंत मला सपोर्ट करा. पुन्हा भेटूया एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत गुड बाय.